मंडळी 10वी-12वीच्या परीक्षा आता संपल्यात जमायत. थोड्या दिवसातच निकाल लागतील आणि मग सुरू होईल ऍडमिशनची गडबड. पण या सगळ्याच्या मध्ये एक फेज असते, ती म्हणजे ऍडमिशन कुठं घ्यायचं ते ठरवण्याची. आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं, 10वी नंतर 11वी-12वी करायची की डिप्लोमा करायचा, सायन्स घ्यायचं आहे पण मार्कच कमी पडले तर काय करायचं, असे कितीतरी प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडलेले असतात. बाकी एवढा सगळा विचार करायचं कारण फक्त एवढंच असतं की पुढे जाऊन एखादी चांगली नोकरी लागावी, लाखोंचा पगार मिळावा आणि लाईफ सेट व्हावी. याच मुद्द्यावर आजचा व्हिडिओ असणार आहे की 10वी-12वी नंतर असे कोणते कोर्स आहेत जे खरंच लाखो कमावून देऊ शकतात, जे कमी वेळात पूर्ण होतात आणि येणाऱ्या काळात ज्यांची भरपूर डिमांड असणार आहे. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे आज आपण पाहणार आहोत 10वी आणि 12वी नंतर करता येणारे असे 10 जबरदस्त कोर्स जे फक्त नोकरी नाही तर तुमचं पूर्ण करिअर घडवू शकतात. आता आपण सगळ्यात आधी IT आणि फ्युचर स्किल्स मधले ते 5 कोर्स समजून घेऊया जे आजच्या काळात सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहेत आणि योग्यरित्या शिकलात तर खरोखरच लाखोंमध्ये कमाई करून देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फील्डमध्ये तुमची शाखा किंवा तुमच्या मार्क्सपेक्षा तुमचं स्किल, प्रॅक्टिस आणि काम करून दाखवण्याची क्षमता जास्त महत्त्वाची असते. सगळ्यात आधी येतो फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट कोर्स. आज जगातला जवळपास प्रत्येक व्यवसाय ऑनलाईन आहे. छोट्या गावातलं हॉटेल असो किंवा मोठी कंपनी, सगळ्यांना वेबसाईट किंवा ऍप लागतच आहे. त्यामुळे वेबसाईट बनवणारे आणि सांभाळणारे लोक कायम मागणीत असतात. हा कोर्स 12वी नंतर कोणत्याही शाखेतून करता येतो आणि यासाठी सायन्स असणं गरजेचं नाहीये. काही इन्स्टिट्यूट्स 10वी नंतर बेसिक कोर्सेस देतात, पण 12वी नंतर केल्यास समज जास्त चांगली होते. या कोर्समध्ये वेबसाईटचा बाहेरून दिसणारा भाग म्हणजेच डिझाईन, बटन, फोटो, मेन्यू आणि आतून चालणारा भाग म्हणजेच लॉग इन सिस्टीम, डेटा सेव्ह होणं, पेमेंट हे दोन्ही शिकवलं जातं. सुरुवातीला कोडिंग बघून भीती वाटू शकते, पण प्रत्यक्ष प्रोजेक्ट करत गेलं की आत्मविश्वास वाढतो. या फील्डची मोठी ताकद म्हणजे तुम्ही कंपनीत नोकरी करू शकता, घरूनच फ्रीलान्स काम करू शकता किंवा स्वतःची एजन्सी सुरू करू शकता. अनुभव वाढला की पगारी झपाट्यानं वाढतो आणि परदेशातूनही काम मिळू शकतं. यानंतर येतो डेटा सायन्स आणि अनालिटिक्स. आज कंपन्या अंदाजानं निर्णय घेत नाहीत, त्या डेटावर चालतात. कोणता प्रोडक्ट जास्त विकलं जातंय, ग्राहक कधी खरेदी करतात, कोणत्या शहरात मागणी जास्त आहे, हे सगळं डेटा सांगतो. त्यामुळे डेटामधून अर्थपूर्ण माहिती काढणाऱ्या लोकांची किंमत खूपच जास्त आहे. हा कोर्स साधारण 12वी नंतर करता येतो आणि विशेषतः गणित तुमचा विषय असेल 12वीत तर सोपा पडतो. पण बेसिक लेवलवर इतर शाखेचे विद्यार्थी शिकू शकतात. यात एक्सेल, पायथॉन, स्टॅटिस्टिक्स, SQL, डेटा व्हिज्युअलायझेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात. काम थोडं मेंदूला चालना देणारं असतं, पण एकदा हात बसला की मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. IT, बँकिंग, ई-कॉमर्स, हेल्थ केअर सगळीकडे डेटा सायंटिस्टची गरज असते. अनुभव वाढला की पगारातही मोठी वाढ होते. आता तिसरा कोर्स म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आज लोक कुठलीही गोष्ट किंवा सेवा घ्यायला बाजारात जाण्यापेक्षा आधी मोबाईलवर शोध घेतात. Instagram, YouTube, Google इथं दिसलात तर तुमचा व्यवसाय चालतो. त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या प्रोडक्टची ऑनलाईन जाहिरात करणारे, सोशल मीडिया हाताळणारे, वेबसाईट गुगलवर आणणारे लोक हवे असतात. हा कोर्स 10वी नंतरही करता येतो, पण 12वी नंतर केल्यास जास्त फायदेशीर असतं. यात सोशल मीडिया मार्केटिंग, SEO, गुगल ॲड्स, कंटेंट तयार करणं, ब्रँडिंग अशा गोष्टी शिकवल्या जातात. या फील्डमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे नोकरीसोबतच फ्रीलान्स कामही करता येतं. अनेक लोक घर बसल्या वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करून चांगली कमाई करतात. स्वतःचा YouTube चॅनल, Instagram पेज किंवा ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा असेल तरी हे स्किल्स खूप उपयोगी पडतात. चौथा कोर्स म्हणजे AI आणि मशीन लर्निंग. भविष्यातलं जग मोठ्या प्रमाणात मशीन आणि ऑटोमेशनवर चालणार आहे. मोबाईलचा फेस अनलॉक असो, युट्यूबचं सुचवलेले व्हिडिओ असो, गुगल मॅप्स असो, हे सगळं AI मुळे शक्य आहे. हा कोर्स साधारण 12वी सायन्स, विशेषतः गणित असल्यानंतर सोपा पडतो, कारण यात गणित आणि लॉजिक जास्त वापरलं जातं. पण आता अनेक फाउंडेशन कोर्स इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. यात पायथॉन प्रोग्रामिंग, अल्गोरिदम, डेटा ट्रेनिंग, न्यूरल नेटवर्क्स अशा गोष्टी शिकवल्या जातात. सुरुवातीला विषय कठीण वाटू शकतो, पण एकदा समजला की संधी खूप मोठ्या आहेत. मोठ्या IT कंपन्या, रिसर्च संस्था, स्टार्टअप सगळीकडे AI एक्सपर्टची मागणी वाढतीये. पगारही इतर अनेक फील्डपेक्षा जास्त असतो, म्हणून हा कोर्स सुद्धा तुम्हाला खूप फायद्याचा ठरू शकतो. आता 5वा कोर्स बघूया आणि तो आहे सायबर सिक्युरिटी. इंटरनेट वापरताना आपली माहिती सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बँक अकाउंट, पासवर्ड, कंपनीचा डेटा हे सगळं हॅकर्सच्या निशाण्यावर असू शकतं. त्यामुळे कंपन्या त्यांच्या सिस्टीमचं रक्षण करणारे तज्ज्ञ ठेवतात. हा कोर्स 12वी नंतर कोणत्याही शाखेतून करता येतो. याचा नेटवर्क सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, सिस्टीम मधली कमकुवत जागा शोधणं, डेटा सुरक्षित ठेवणं अशा गोष्टी शिकवल्या जातात. काम जबाबदारीचं असतं, पण कायम मागणीत असतं. बँका, IT कंपन्या, सरकारी विभाग सगळीकडे यासाठीची संधी उपलब्ध असते. अनुभव वाढला की पगार आणि पद दोन्ही वाढत जातं. म्हणजे या 5ही कोर्समध्ये एक गोष्ट कॉमन आहे की इथं तुमच्या डिग्रीपेक्षा तुमचं स्किल बोलतं.
सातत्यानं शिकत राहिलात, प्रॅक्टिकल केलं आणि स्वतःला अपडेट ठेवलं तर साध्या बॅकग्राऊंडवरून आलेला विद्यार्थीही मोठं करिअर करू शकतो. वेळ घालवणं सोपं असतं, पण योग्य दिशेने मेहनत केली तर आयुष्य खरंच बदलू शकतं. मंडळी, आता IT आणि टेक्नॉलॉजीचे कोर्स पाहिले, पण सगळ्यांनाच कम्प्युटर समोर बसून काम करायचं असतं असं नाहीये. काहींना यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं, लोकांची सेवा करायची असते, स्थिर आणि कायमची नोकरी हवी असते. अशा लोकांसाठी मेडिकल फील्ड मधले कुठले कोर्स महत्वाचे ठरतील हे आपण बघूया. सगळ्यात आधी डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच DMLT. आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा अनेकदा रक्त तपासणी, युरिन टेस्ट किंवा इतर लॅब टेस्ट लिहून देतात, पण त्या टेस्ट करणारा डॉक्टर नसतो, तो असतो लॅब टेक्निशियन. 12वी सायन्स, विशेषतः बायोलॉजी असलेले विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. यात रक्ताचे नमुने घेणं, विविध टेस्ट करणं, मायक्रोस्कोप वापरणं, रिपोर्ट तयार करणं अशा गोष्टी शिकवल्या जातात. हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, प्रायव्हेट लॅब सगळीकडे या लोकांची गरज असते. अनुभव वाढला की स्वतःची लॅब सुरू करण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे कमाईची मर्यादा राहत नाही. यानंतर येतं रेडिओग्राफी किंवा एक्स-रे टेक्निशियन कोर्स. अपघात झाला, हाड मोडलं, छातीत त्रास झाला तर त्या तपासणीसाठी डॉक्टर एक्स-रे, CT स्कॅन किंवा MRI करायला सांगतात आणि ते मशीन सुरक्षितपणे चालवणं आणि योग्य इमेज तयार करणं हे रेडिओग्राफरचं काम असतं. यासाठी 12वी सायन्स आवश्यक आहे. या कोर्समध्ये मशीन ऑपरेशन, रेडिएशन पासून सुरक्षितता, पेशंटची योग्य पोझिशनिंग अशा गोष्टी शिकवल्या जातात. हॉस्पिटलमध्ये हा विभाग कायम चालू असतो, त्यामुळे जॉब स्थिर असतो. यानंतरचा कोर्स आहे डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी. साध्या भाषेत सांगायचं झालं तर डोळ्यांच्या तपासणीचं तांत्रिक काम. आपण डोळ्यांचा नंबर काढायला जातो, मशीन समोर बसतो, विविध टेस्ट होतात, ते सगळं ऑप्थॅल्मिक टेक्निशियन करतो. 12वी सायन्स, बायोलॉजी नंतर हा कोर्स करता येतो. यासाठी आय हॉस्पिटल, क्लिनिक, ऑप्टिकल सेंटर सगळीकडे संधी असते. बाकी आज मोबाईल, लॅपटॉप, स्क्रीनचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांचे त्रास वाढले, त्यामुळे या क्षेत्राची मागणी भविष्यात आणखी वाढणार आहे हे नक्की. पुढचा कोर्स आहे ऑपरेशन थिएटर म्हणजेच OT टेक्निशियन. जेव्हा एखादं ऑपरेशन होतं तेव्हा डॉक्टर एकटे काम करत नाहीत, तर त्यांच्यासोबत संपूर्ण टीम असते. त्यात महत्वाची भूमिका OT टेक्निशियनची असते. ऑपरेशनसाठी लागणारी उपकरणं तयार ठेवणं, OT रूमची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण राखणं, डॉक्टरांना आवश्यक वस्तू वेळेवर देणं हे सगळं त्यांच्यावर अवलंबून असतं. 12वी सायन्स नंतर हा कोर्स करता येतो. काम जबाबदारीचं असतं, पण हॉस्पिटलमध्ये या स्टाफची कायम गरज असते, त्यामुळे नोकरी स्थिर आणि सुरक्षित असते. आणि यानंतरचा शेवटचा कोर्स आहे डायलिसिस टेक्निशियन. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी डायलिसिस करावं लागतं. ही प्रक्रिया मशीनद्वारे केली जाते आणि ती व्यवस्थित चालवणं, पेशंटची काळजी घेणं हे डायलिसिस टेक्निशियनचं काम असतं. 12वी सायन्स नंतर हा कोर्स करता येऊ शकतो. त्यासाठी तुमचं बायोलॉजी असणं गरजेचं आहे. किडनीचे रुग्ण नियमित डायलिसिस करतात, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये या सेवांची कायम गरज असते. हे काम स्थिर, जबाबदारीचं आणि समाजात आदर मिळवून देणार असतं. म्हणून मंडळी, मेडिकल फील्डमधले हे कोर्स ज्या विद्यार्थ्यांना स्थिर नोकरी आणि सुरक्षित भविष्य हवंय त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. इथे स्पर्धा असते, मेहनत लागते, पण एकदा स्किल हातात आलं की कामाची कमतरता भासत नाही. IT असो किंवा मेडिकल, योग्य कोर्स निवडणं आणि मनापासून शिकणं हेच आयुष्य बदलण्याचं खरं गुपित आहे. मंडळी, तर ही होती 10वी आणि 12वी नंतर करता येणाऱ्या काही कोर्सेसची माहिती, जी फक्त नोकरी नाही तर तुमचं पूर्ण करिअर घडवू शकतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी एकाच रस्त्याने जाण्याची गरज नसते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, क्षमता वेगळी असते, आवड वेगळी असते. कोणाला कम्प्युटरमध्ये रस असतो, कोणाला लोकांमध्ये काम करायला आवडतं, कोणाला टेक्नॉलॉजी आवडते, तर कोणाला सेवा क्षेत्र. त्यामुळे पुढे काय करायचं हे ठरवताना आपली आवड काय आहे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या कोर्सेस संबंधी तुमचे काही प्रश्न असतील किंवा आर्ट्स, कॉमर्स बॅकग्राऊंड घेतल्यानंतर काय करायचं याचा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.